Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. उद्धव ठाकरेंचा चेहरा याला टॉपमोस्ट प्रेफरन्स सिलेक्ट केलं गेलंय मुख्यमंत्री पदासाठी सगळ्या मीटिंग्स मध्ये हे सोर्सेस थ्रू कळून येते. पण काय नेमकं डिसिजन या डिसिजन विषयी तुम्हाला भविष्यात कळेल. ही ते सांगण्याची ही जागा नाहीये. आम्ही एकदा महाविकास आघाडी आहे असं म्हटल्यावरती कोणताही महत्वाचा निर्णय हा एक पक्ष जाहीर करणार नाही. कोणताही महत्वाचा निर्णय हा एक पक्षाने जाहीर केला म्हणजे चार भिंतीत जे ठरलेलं आहे त्या कराराचं उल्लंघन केल्यासारखं होईल. आम्ही एकमेकांशी बोलूनच सर्व निर्णय घेतो आणि सर्व निर्णय जाहीर करतो. मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी असं म्हटलंय की विरोधी पक्ष कधीही कोणता चेहरा समोर ठेवून निवडणुका लढवत नाही. ज्या पक्षाच्या जागा जास्त जिंकून येतील तो मुख्यमंत्री पदाचा म्हणजे त्यांचा पक्ष मुख्यमंत्री पदाचा चेहरा. पृथ्वीराज चव्हाणांचं हे एखादं मत असू शकतं. महाविकास आघाडीमध्ये आम्ही दिल्लीत चर्चा केल्यावरती काही वेगळ्या गोष्टी नक्कीच ठरलेल्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत, पण या राज्याला एक चेहरा नेहमीच द्यावा लागतो. जर लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हा चेहरा झाला असता, आम्ही वारंवार सांगतो की राहुल गांधी देशाचे प्रधानमंत्री होतील तर नक्कीच अनेक जागांमध्ये भारतीय जनता पक्षाचा आपण पराभव करू शकलो, जिथे काँग्रेस किंवा आम्ही सगळे हे कमी मताने पराभूत झालो. राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते पद त्यांनी स्वीकारल्यावरच या देशामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. त्याच्यामुळे चेहरा हा विरोधी पक्षालाही असावा लागतो आणि चेहरा हा निवडणुकांना आणि सत्ताधारी पक्षालाही असावा लागतो. आज विरोधी पक्षाचा आजचा चेहरा देशातला हा श्री राहुल गांधी हेच आहेत. राहुल गांधींनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारलं नसतं तर विरोधी पक्षाच्या ऐक्याला धक्का बसला असता आणि आत्मविश्वास सुद्धा डळमळीत झाला असता. त्याच पद्धतीनं मग राज्याचं मुख्यमंत्रीपद असेल किंवा राज्याचं देशाचं विरोधी पक्षनेतेपद असेल किंवा राज्याला सुद्धा विरोधी पक्षनेता हा चेहरा असावाच लागतो. यापूर्वीचे आपण विरोधी पक्षनेते पाहिले तर ते चेहरा होता विरोधी पक्षनेत्यांचा आणि त्यानुसार लोकांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांच्या भूमिका. म्हणजे या विरोधी पक्षाचा चेहरा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांना सामोरं जाताना विरोधी पक्षाचा चेहरा हा उद्धव ठाकरे असतील मी असं म्हणालो असं मानावं. मी असं म्हणत नाही, पण उद्धव ठाकरे सातत्याने जेव्हा या देशामध्ये मोदी व शहा यांच्या अत्याचाराविरुद्ध अन्यायाविरुद्ध कुणी आवाज उठवत नव्हते तेव्हा या देशामध्ये राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे दोन प्रमुख नेते सातत्याने कोणतीही पर्वा न करता आवाज उठवत राहिले आणि विरोधी पक्षांचा चेहरा बनतो. मी राष्ट्रीय स्तरावरचं बोलतो. त्याच्यामुळे आमच्यासारख्या अनेक लोकांना त्रास भोगावा लागला. आम्ही तो त्रास भोगला विरोधी पक्षाला.